नमस्कार. आज आम्ही निघालो होतो देवदर्शनाला. सगळे किती खुश आहेत. ही यात्रा आमची बसने होती, स्लीपर कोच. अतिशय खुश होतो. सगळं झालं आणि पूजेची तयारी घेतली. विजू आणि आदित्य हार बांधतात गाडीला आणि आम्ही सर्वजण लांब उभं राहून सुंदर हा नजारा बघत होतो. खूप एक्साइटमेंट होती की आम्ही देवदर्शनाला चाललो होतो. खूप दिवसाची प्रतीक्षा आता संपत होती. रस्ता पार होत होता. निसर्ग, नदी, प्राणी सर्व बघत बघत आमचा प्रवास मस्त चालला होता. नवीन नवीन ओळखी होत होत्या, मैत्री होत होती आणि आम्ही एक फॅमिलीसारखं राहत होतो. सुंदर दिवस ढळत होता आणि आम्ही सकाळी ओंकारेश्वरला पोचलो. सगळे तयार झालो आणि शंकराचार्यांच्या मंदिरात आम्ही पहिलं भेट दिली. सगळेजण कॅमेरा बघून मजा करत होते. हे आमचं पहिलं देवदर्शन. इकडे आहे भली मोठी शिवांची मूर्ती. हे आहेत 11 मुखी मारुती, जे कुठेच नाही आहेत. आपण पंचमुखी, एकमुखी देव मारुती हे पाहिलेले आहेत. भक्तिरूपातला, वीररूपातला मारुतीराया पाहिलेला आहे. पण हे एकमेव मंदिर आहे जिकडे 11 मुख असलेला हा 11 मुखी मारुती आहे. आणि तिकडेच मला एका ठिकाणी छानशी ही बकरी दिसली. मग काय, सुरू व्हिडिओ आणि कॅमेरा हे माझं अगदी जुनं नातं. मध्येच जय श्रीराम जय श्रीराम आणि चे आम्ही नारे जयघोष करत पुढे प्रवास करत होतो. सुंदर असं भलं मोठं मंदिर होतं. तिथेच हे आहे गोरटी सोमनाथ, म्हणजे शिवाची मूर्ती. हे गौरी सोमनाथ. सुंदर असं शिवकालीन मंदिर. भली मोठी शिवाची पिंड होती. खूप सुंदर असं. इथलं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही लेटे हनुमानकडे आलो. भली मोठी हनुमरायांची मूर्ती ही झोपलेल्या स्वरूपात आहे. अशी सेम प्रयागराजला सुद्धा आहे. आणि आश्चर्य, तिकडे मारुतीराया खरंच होते. मला बघून तर कौतुकच वाटलं. ना मारामारी ना मस्ती, आपल्या धुंदीत होते. आम्ही काय चणे, केळी, जो काही आमच्याकडे खाऊ होता तो त्यांना देत होतो आणि त्यांच्याबरोबर एक नातं क्रिएट करत होतो. म्हटलं बघूयात तरी काय करतायत. लेकरांना कुशीत घेऊन हे इकडून तिकडे उड्या मारत होते. मध्येच विजूने त्यांना चणे देऊ केले. आईने केळं दिलं. असं करत आमची धमाल चालू होती. सगळ्यांनीच खूप सारा खाऊ घेतला तिकडून आणि ह्या वानरांना देत होत्या. जणू मारुतीरायाच खात आहेत असं आम्हाला भास होत होता. नंतर मी सुद्धा काय मागे राहते, मी सुद्धा आले आणि मारुतीरायांना केळं दिलं. जाम खुश होते बरं मी. इकडे प्रथा आहे दगडावर दगड म्हणजे का घर बांधणं. असं म्हणतात की इथे जो कोणीही अशी दगडात एक एक दगड रचतात त्यांचं घर लवकर होतं. असंच आम्ही ही नर्मदा नदी वाहते बरं का. आम्ही ओंकारेश्वरला आहोत ना. सुंदर स्वच्छ निखळ पाणी, झुळझुळत्या पाण्याचा आवाज. विजूने येथे सूर्याला अर्घ्य दिली. ओम नमः शिवाय, नर्मदे हर हर हर. त्याच्यानंतर मी सुद्धा उतरले पाण्यामध्ये. मी सुद्धा सूर्याला अर्घ्य दिली. ओम नमः शिवाय, नर्मदे हर हर हर. सूर्यांची नावं घेत होते, सूर्याला पाणी अर्पण करत होते. सर्वात पवित्र नदी गंगा, सरस्वती, तशीच ही नर्मदा. खूप मन प्रसन्न होत होतं. थंडी प्रचंड होती. पाणी थंडगार होतं. पायांना खूप छान वाटत होतं. तिकडेच बोट राईड घ्यायचं आम्ही ठरवलं. ही माझी मैत्रीण कोडंबर का. खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली. हा प्रवास इतका सुंदर होता की निघताना आमचे पाय काय निघत होते. ह्यांना नर्मदा नदीचं जल घ्यायचं होतं. तर ही पवित्र नदी आहे, त्यांना घरी घेऊन जायचं होतं. हा आमचा या पिकनिकला तयार केलेलं आमचं कुटुंब, माझा परिवार. खूप मजा केली. तिचा हात पोचत नव्हता. ही प्रयत्न करत होती पण हात काही जाईना. आणि सोबत तिला हे जल पण घ्यायचं होतं पण तेही काही भरता येईना. त्या माया लिखी आहे, त्यांची पण वेगळीच मजा चालू असते. हे आहेत विष्णू अवतार. भली मोठी मूर्ती आहे ही नर्मदे काठी.
हे आहे शिव मंदिर. खूप सुंदर मंदिरं इकडे आहेत. किती बघू आणि किती नाही असं होत होतं. प्रत्येक मंदिराला भेट देत होतो. फोटो, व्हिडिओ आणि मनातल्या इच्छा सांगत होतो. इतक्या लांब आलो होतो. देवाने ही इच्छा पूर्ण करावी कोणा वाटत नाही. आता आम्ही निघालो ओंकारेश्वरला. नर्मदेवरती आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हा पूल वापरला जातो. त्याचं दर्शन घ्यायला सुट्ट्यांचे दिवस होते. गर्दी प्रचंड होती, पण आमचा उत्साह काही कमी नव्हता. पहिलंच दर्शन म्हणजे ह्या ओंकारेश्वरमधलं ज्योतिर्लिंगाचं पहिलं दर्शन. लाईन भली मोठी होती. सुट्ट्या होत्या ना 26 जानेवारीच्या, लागोपाठ आल्या होत्या. प्रचंड गर्दी झाली होती, पण आम्ही उत्साही होतो, आम्ही आनंदी होतो. आम्हाला हे देवदर्शन घ्यायचं होतं. मध्येच फोटो, व्हिडिओ, खेळणं आमचं चालू होतं. हे कुटुंब तयार झाल्याकारणाने ह्याचा त्रास असं अजिबात वाटला नाही. किती उशीर उभे आहोत, किती आम्ही त्रास सहन करतो, बिलकुल वाटलं नाही. इकडे कावळा उड, चिमणी उड हा गेमसुद्धा आम्ही खेळला. मी व्हिडिओ काढते म्हणून मी तुम्हाला दिसत नाही, पण ह्यांनी मात्र मजा केली. हे होतं न होतं कारण ह्या तिघीच खेळत होत्या आणि बाकी आम्ही वरती उभे होतो. मग आम्हाला थोडंसं वाईट वाटलं की यार हेच कसे खेळत आहेत, आम्ही कधी खेळणार. म्हणून आम्ही नवीन गेम शोधा विचार करू लागलो. कोणता गेम बसल्या जागी खेळू शकतो, की मंदिर बंद होतं, देवाला भोग लागत होते, त्यामुळे मंदिर होतं बंद, गर्दी वाढत होती. बसायला काही नाही आहे तिकडे, म्हणून खालीच आम्ही आपलं बस्तान टाकलं होतं. आणि इकडे हे आर्ग्युमेंट करत होते. बघता मंदिर उघडलं, लाईन सरकायला लागली. आम्ही आपले फोटो, व्हिडिओ काढत होतो. हे आहे ओंकारेश्वर मंदिर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर. मध्येच आम्ही देवदर्शन घेतलं आणि फोटो काढत होतो. देवाच्या मंदिराचा कळससुद्धा कसा टिपता येईल याचा प्रयत्न करत होतो. हे आहेत मारुती राया. इथून ओंकारेश्वर मंदिरात जाण्याची एंट्री आहे. लाईन सरकत होती. इतक्या वेळची प्रतीक्षा संपत होती. आनंद खूप झाला होता. मग काय, लाईन अगदी गाभाऱ्यात येऊन पोचली. भली मोठी तिथे घंटा होती. जो तो ती घंटा वाजवत होता. माझंही मन राहावे ना, मी सुद्धा ती घंटा वाजवण्याचा प्रयत्न करणार होते आणि ते सर्व माझ्या मोबाईलमध्ये टिपणार होते. आधी पाठवलं विजूला, जा सगळेच वाजवतात, तूही जाऊन प्रयत्न कर. त्याच्या हातात मोबाईल दिला आणि मी आले घंटा वाजवायला. मस्त मनसोक्त घंटा वाजवली, घंटा नाद केला आणि हजेरी दिली. मी आले बरं का देवा दर्शन घ्यायला. हे आहे ममलेश्वर मंदिर. असं म्हणतात ओंकारेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वरात नक्की जा, तेव्हा हे दर्शन सफल होतं. इकडे सुद्धा तोच अनुभव. प्रचंड गर्दी, सुट्ट्या होत्या ना हो, त्यामुळे गर्दी होती. मग काय, दर्शन घेतलं, परतचा प्रवास सुरू झाला. दुसरं ठिकाण, दुसरा दिवस, नवा दिवस. मग मध्येच एका ठिकाणी जेवायला थांबलो. थंडी होती म्हणून शेकोटी लावली. मस्त शेकोटीचा अनुभव घेत होतो. मुंबईत कुठली हो थंडी, कुठला गारवा, कसला गारठा, काहीच नाही. तिकडे मात्र 4 डिग्री. मस्त शेकोटी घेतली. आजचा दिवस संपला.